डिफेन्सली त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते. मग इराणवरनं ते इराकच्या साईडला गेलं. इराकने सुद्धा हेच केलं. मग आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. मग अजितदादांच्या बाबतीत जे घडलं ते भारतात घडलं, महाराष्ट्रात घडलं, ते बारामतीत घडलं. मग या बाबतीत इंटरनॅशनल ग्राउंडला VSR ला हाताशी धरून, नाहीतर VSR स्वतः दुर्लक्ष केल्यामुळे, नाही तर मुद्दाम हे विमान आहे जे एकनाथ शिंदे साहेब स्वतः डावलले गेले होते. हे विमान म्हणजे 16 ते 20 जानेवारी दरम्यान 23ला हे दावोसला विमान गेलं होतं. कुठलंही विमान VIP ला घेऊन जात असेल, नाहीतर तुम्ही स्वतः जात असाल तर फ्लाईट प्लॅन द्यावा लागतो. फ्लाईट प्लॅन जात असेल, समजा आपण पुण्यावरनं समजा दिल्लीला चाललोय, राजस्थानच्या एअरपोर्टला सांगावं लागतं, ETC ला सगळ्याला सांगत क्लिअरन्स घेत पुढे जावं लागतं की दुसरं विमान आहे का. आणि जर इंटरनॅशनल प्रवास असेल तर मग तिथे आपल्याला बघावं लागतं की दुसऱ्या देशांची परवानगी आहे का. आणि बिना परवानगी जर विमान त्या देशामध्ये गेलं तर ते विमान पाडलंही जाऊ शकतं. आणि तसंच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आमच्या आहे. डिफेन्सली त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते. मग इराणवरनं ते इराकच्या साईडला गेलं. इराकने सुद्धा हेच केलं. मग आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. मग अजितदादांच्या बाबतीत जे घडलं ते भारतात घडलं, महाराष्ट्रात घडलं, ते बारामतीत घडलं. मग या बाबतीत इंटरनॅशनल ग्राउंडला VSR ला हाताशी धरून, नाहीतर VSR स्वतः दुर्लक्ष केल्यामुळे, नाही तर मुद्दामून एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा तोच प्रकार होणार होता का, असाही प्रश्न आम्हाला होऊ शकतो. याबद्दलची माहिती ही DGCA काय प्रसिद्ध केली आहे का? एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत स्पष्टपणे सांगू शकतात. पण जी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे ती आमच्यापर्यंत आलेली आहे. परत ते विमान बहारेनला आणलं गेलं आणि बहारेनला आल्यानंतर सगळ्या परमिशन तिथे घेतल्या आणि मग झुरिकला तिथे गेलं. म्हणून आम्ही सांगतोय VSR या कंपनीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. कधी काय होईल, कधी काय केलं जाईल हे कोणाला सांगता येत नाही. आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा हे घडलं असं आम्हाला कळलंय. एकनाथ शिंदे साहेब नाहीतर इतर काही जे काही कुणी अधिकारी असेल ते स्पष्टपणे तिथं सांगू शकतील. इराक आणि इराणमध्ये वॉर आहे, त्याकडनं आपल्याला काही डेटा मिळू शकत नाही. बहारेनकडनं मिळाला तर आपल्याला ते कळू शकतं. आणि त्याच्याच बरोबर VSR व्हेंचर हे 6 महिन्यासाठी हे UAE मध्ये बँड होतं. का? जेव्हा कोविडचा काळ होता, कोविडच्या काळामध्ये लोक जिथं कुठं अडकली होती, प्रायव्हेट जेट हे एक व्यक्ती नाही तर एक कंपनी बुक करतं. त्यात तुम्हाला सीट विकता येत नाही, त्याला कमर्शियल लायसन्स लागतं. पण VSR हे पैसे कमवच्या नादामध्ये पेशंटकडनं सुद्धा भरमसाठ पैसा घेत होतं आणि त्यासाठी UAE मध्ये त्यांना 6 महिन्यासाठी बॅन केलं होतं. हा एक फार मोठा विषय आहे. VIP ते सुद्धा महाराष्ट्राचे VIP मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या बाबतीत सुद्धा VSRले असंच हलगर्जीपणा नाहीतर मुद्दामून काय अशा गोष्टी केल्या असं आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. पुढे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.